बीड शहरात एका विवाह सोहळ्यादरम्यान फटाक्याचा जमिनीवर स्फोट, 5 फोटोग्राफर जखमी. जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर घटना उघडकीस. व्हिडिओ आणि ड्रोनमधील धक्कादायक व्हिडिओ आले समोर. शाळा किंवा कोचिंग क्लासेससाठी बीड शहरातील हिना मंगल कार्यालयाचे हॉल आणि जागा किरायाने देणे आहे. सर्व सुविधायुक्त भव्य 4 हॉल, प्रशस्त आणि निसर्गरम्य वातावरण, बेसिन आणि 24 तास पाणी उपलब्ध, पार्किंग लॉट, समोरील भागात खुले मैदान, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, आवश्यकतेनुसार बदल करून दिले जातील. पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखे शेजारी, हिना हॉटेलच्या पाठीमागे, जालना रोड, बीड. बीड शहरात काही गेल्या दिवसांपूर्वी मोठ्या शाही थाटात विवाह सोहळा पार पडला होता. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जात होती. या दरम्यान फटाक्यांचा एक दारुगोळा येऊन फोटोग्राफरच्या अंगावर पडून मोठा स्फोट झाला. यामध्ये 5 फोटोग्राफर जखमी झाले, तर अभिषेक कदम नामक फोटोग्राफरच्या डोळ्यासह चेहरा आणि शरीरही भाजले. या फोटोग्राफरचा देखील विवाह अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेला होता. तोंडाला बांधून फोटोग्राफरचा विवाह करण्याची वेळ कुटुंबावर आली आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन देत लग्न आयोजक, इव्हेंट मॅनेजर आणि फायर वर्कर्स चालकांवर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे तरी असा अपघात घडून कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, अशी मागणी केली आहे. माझा मुलगा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. तो काही दिवसापूर्वी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे त्याचं शूटिंग करत असताना जी फटाके फोडण्यात आले, तिथं अप्रशिक्षित फटाके फोडणारे तिथं होते, इव्हेंट मॅनेजर होते. यांनी तिथं फटाके फोडल्यामुळे पब्लिक प्लेसमध्ये येऊन 5 लोक जखमी झाले. त्यामध्ये माझा मुलगा हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. आणि माझ्या मुलाचं 3 दिवसावरती लग्न होतं. 3 दिवसावरती लग्न असल्यामुळं मला ते लग्न करणं आवश्यक होतं. तर ते लग्न अक्षरशः आम्ही तोंड बांधून लग्न केलं आणि आमच्या घरावरती, आमच्या परिवारावरती सावट पसरलं. ते इतर कोणाच्याही संसारात किंवा प्रपंचात कोणाच्याही पसरू नये यासाठी मी संबंधित ज्याचं लग्न होतं, ज्यांनी लग्न आयोजित केलं होतं, ज्यांनी इव्हेंट मॅनेजर आयोजित केले होते, फायर वर्क्स वाले होते, यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात माझ्यासारखा प्रसंग कोणावरही ओढवणार नाही, यासाठी मी हे निवेदन दाखल केलेलं आहे.